नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जे 31 गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये किती रँक्सवर कोणत्या कॅटेगरीला सीट मिळाली आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची, त्यावर आपण जॉईन होऊ शकता। तो सुरुवात करूया आपण SC कॅटेगरी। तर SC कॅटेगरीची स्टार्टिंग रँक होती 20,986 ते क्लोजिंग रँक होती 1,26,058। तर या दरम्यान त्या SC कॅटेगरीच्या मुलांना गव्हर्नमेंट MBBS सीट मिळाली आहे। त्यानंतर ST कॅटेगरीची ओपनिंग रँक होती 25,968 तर क्लोजिंग रँक होती 3,41,347। त्याच्यावर विजय कॅटेगरीची स्टार्टिंग रँक होती 4,591 ते क्लोजिंग रँक होती 83,906। त्यानंतर NTBची ओपनिंग रँक होती 3,250 आणि क्लोजिंग रँक होती 1,09,836। त्यानंतर NTCची स्टार्टिंग होती 6,375 आणि क्लोजिंग होती 53,908। त्याच्यानंतर NTD कॅटेगरी ओपनिंग रँक होती 4,161 आणि क्लोजिंग रँक होती 44,944। त्यानंतर OBC कॅटेगरी 2,807 स्टार्टिंग रँक होती आणि क्लोजिंग रँक होती 42,021। त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीची स्टार्टिंग रँक होती 740 आणि क्लोजिंग होती 39,735। त्याच्यानंतर EWS तर स्टार्टिंग होती तुमची 2,815 आणि क्लोजिंग होती 39,942। तर या रँकच्या दरम्यान जर आपला स्कोर असेल तर आपल्याला MBBS गव्हर्नमेंट सीट मिळू शकते, तर आपण ट्राय करू शकता। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सेमी गव्हर्नमेंट मागच्या वेळेस किती रँक्सवर सीट मिळालेली आहे आणि क्लोजिंग रँक किती आहे कॅटेगरी वाईज याची संपूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि इतरांना शेअर करा। आणि अजून माहितीसाठी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, आपण जॉईन होऊ शकता जेणेकरून आपल्याला नवीन माहिती प्राप्त करता येईल। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।